नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 28 मार्च सायंकाळचे 6 वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच येणाऱ्या 2 ते 3 दिवसात राज्यात जे काही अवकाळी पावसाची शक्यता आहे त्याबाबतचे अपडेट्स. तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर सध्या आपल्याला नगरचा भाग असेल, सातारा पुण्याच्या आसपासचे भाग आहेत किंवा नाशिक छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत, पावसाचे ढग दाटलेले पाहायला मिळत आहेत आणि काही ठिकाणी गडगड असं पाऊसही सक्रिय आहे. दुपारी सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा झालेली आहे साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात. त्यानंतर या ठिकाणी कन्नडकडे पाऊस झाला आणि आता राहुरीच्या आसपासही पावसाचे ढग आहेत. जर आपण इकडे पाहिलं की आज रात्री या सॅटेलाईट इमेजवरून जे काही तालुक्याचा मॅप आहे त्यानुसार कसा पाऊस होईल, तर राहुरी, नेवासा, शेवगावच्या आसपास गडगडाटी पाऊस राहील. हा थोडासा उत्तरेकडे सरकू शकतोय, राहता त्याच्या आसपास किंवा इकडे गंगापूर आणि पैठणच्या आसपास गडगडाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. त्यानंतर वैजापूर, कन्नड आणि सोयगावच्या आसपासही किंवा खुलताबादच्या आसपास गडगडाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. त्यानंतर नांदगाव, येवल्याचे काही भाग असतील पूर्वेकडील या ठिकाणी गडगडाटी पावसाचा थोडाफार अंदाज आहे. यानंतर बारामती, फलटण आणि खंडाळच्या अतिपूर्वेकडील भागांमध्ये पुन्हा एकदा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही आहे. बाकी इतर ठिकाणी सध्या विशेष पावसाचे ढग नाहीत. तसं बार्शी, वाशीच्या आसपास ढगाळ हवामानासह हलके थेंब होऊ शकतात. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही. इतर ठिकाणी सुद्धा इतर तालुक्यांमध्ये सुद्धा विशेष काय पावसाची शक्यता नाही. विदर्भाच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा ढग दाटलेत आणि जे काय तापमान वाढ आपल्याला 2 दिवस पाहायला मिळाली, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं तापमान कमी होईल. ते सुद्धा विदर्भाचा नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वरतीच राहील. तर इतर ठिकाणी 1 ते 2 अंश सेल्सिअसने तापमान किंचितसं कमी होईल. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उष्णतेमुळे जे काय आणि एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेला आहे त्याच्यामुळे कमदाबाचा पट्ट्यासारखी स्थिती मध्य महाराष्ट्राच्या आसपास पाहायला मिळेल. परिणामी उद्या मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिकचे पूर्वेकडील भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, साताऱ्यातील काही भाग असतील, जळगाव, बुलढाणा, जालना आणि बीडचे एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता राहील. एखाद्या ठिकाणी झाली तर हलकी गारपीट होऊ शकते. खास करून नाशिकचे पूर्व भाग असू शकतात किंवा साताऱ्यातील एक दुसरा भाग असेल, नगरमधील राहुरीच्या आसपासचे भाग असतील किंवा छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा एखाद्या ठिकाणी झालं तर हलकी गारपीट होईल उद्यासाठी. खूप मोठ्या क्षेत्रावरती हा पाऊस नसेल तरी सुद्धा गडगडाटी पाऊस राहील. ढग बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील आणि हलके थेंब काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आपण तालुका निहायचा जो काय अंदाज असेल तो उद्या सकाळीचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये सांगू की कोणते तालुके असतील ज्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे. जर सकाळचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तालुका निहाय अपडेट्स आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत, ज्या की तुम्ही पाहायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीमध्ये ढगाळलेलं वातावरण वाढेल. स्थानिक ढग जर या ठिकाणी तयार झाले तर हलका पाऊस होईल. सांगली, कोल्हापूर, बेळगावच्या आसपासही उद्या स्थानिक ढग तयार झाले तर हलका पाऊस होईल. किंवा बीड, धाराशिवसाठी सुद्धा ही स्थिती बीड, धाराशिव, वाशिम, हिंगोली स्थानिक ढग तयार झाले तर हलका पाऊस होऊ शकतो. अन्यथा मोठ्या पावसाची सध्या शक्यता कमीच दिसते. हे झालं उद्यासाठी 29 तारखेचं. त्यानंतर 30 तारखेला जर आपण अंदाज पाहिला तर 30 तारखेला सातारा, पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर 30 तारखेला या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता राहील आणि इतर ठिकाणी पावसाची शक्यता थोडी कमी आहे. आणि 31 तारखेला हाच पाऊस भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरच्या आसपासच्याच भागांमध्ये मर्यादित राहू शकतोय. बाकी यामध्ये बदल झाला आपल्या अंदाजामध्ये तर आपण कळवूच. सोबतच जे काही उष्ण रात्री आपल्याला पाहायला मिळत होते, आता 40 अंश सेल्सिअसच्या खाली जर तापमान थोडंसं आलं तर या उष्ण रात्रींचे इशारे सुद्धा कमी होऊ शकतात. तरीसुद्धा रात्र आपल्याला दमट किंवा उष्णच पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण ढग आहेत त्यामुळे उकाडा हा जाणवणारच आहे. आणि आपण जर हवामान विभागाचे जर इशारे पाहिले येणाऱ्या 3 दिवसांसाठी तर त्यानुसार उद्या 29 मार्च रोजी बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे. सोबतच नांदेडमध्ये उष्ण रात्र राहण्याचा येलो अलर्ट आहे. तर वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह उद्या पावसाचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे.
तसेच बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने तूर्तास कोणतेही धोक्याचे इशारे दिलेले नाहीत. तरीसुद्धा आपला असा अंदाज आहे की उद्या नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर किंवा इकडे पुणे, साताऱ्याच्या भागांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. हे झाले एकूण 30 तारखेसाठी. हवामान विभागानंतर 30 तारखेसाठी जे काही इशारे दिलेले आहेत त्यानुसार 30 तारखेलाही बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने उष्ण लाटेचा इशारा दिलेला आहे. सोबतच वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. सोबतच बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी 29 तारखेप्रमाणेच हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. धोक्याचा इशारा या जिल्ह्यांना तुर्तास हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. त्यानंतर 31 मार्चचा जर आपण अंदाज पाहिला हवामान विभागाचा, तर हवामान विभागाने सध्या तरी 31 मार्चसाठी राज्यात कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे दिलेले नाहीत. पण जसं आपण सांगितलं 31 मार्चला सुद्धा आपल्याला विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता दिसते. यामध्ये जे काही अपडेट्स हवामान विभागाने दिलेले आहेत यामध्ये बदल होत असतात, अपडेट्स येत असतात. तसं आपणही सकाळ सायंकाळ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट्स देत असतो. शक्य तेवढ्या वेळा आपण तालुकानिहाय सुद्धा अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो. आपला हा एकमेव चॅनल आहे त्या ठिकाणी आपण तालुकानिहाय अपडेट्स देतोय. बाकी जर तुम्हाला असेच तालुकानिहाय अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. आपले आजूबाजूचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्या चॅनलची लिंक त्यांना पाठवा, त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला हवा. सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही हे तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही सबस्क्रायबर असाल. आणि सबस्क्रायबर नसाल तर कसलेही पैसे लागत नाहीत. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा आम्हालासुद्धा असं वाटतं की आपलं काम शेतकऱ्यांना आवडत आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मान्सूनबाबतचे काही आता कमेंट्स येऊ लागलेत, पण आपण मान्सूनचा पहिला अंदाज 15 फेब्रुवारी रोजीच दिलेला आहे. सोबतच उद्यापर्यंत ॲक्युवेदर येथील एक जेसन निकोलस हे एक सायंटिस्ट आहेत आणि ते सुद्धा त्यांचा मान्सूनचा अंदाज देणार आहेत. तर तो अंदाजही आपण आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी उद्या प्रसारित करूच. बाकी जर सांगितलं की येणारे व्हिडिओ असतील ते जर न चुकता पाहिजे असतील तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि आपला मान्सूनचा अंदाजही नक्की पहा. अल निनो ला निनाचे अपडेट्सही आपण देत आहोत दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी, तर त्यांचासुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या. बाकी सध्या करता इतकंच. दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.